गावदेवी भादबड या दोन टीममध्ये ही मॅच पाहायला मिळेल। दोन्ही टीम्स अगदी मजबूत आहेत आणि या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये या दोन्ही टीमने भरपूर इम्प्रेस केलाय। परंतु या मोमेंटला पाहूया कोणता संघ आपल्या नावाचा बोलबाला कायम ठेवेल। शेलूमाता वर्ल्ड 40 प्लस आयोजित अध्यक्ष चषक 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून ही शेवटची रजनी सेमीफायनल नंबर 2 दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। संतोष तरे विथ प्रल्हाद नाईक, तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर कुंदन पाटील। पंचांचा अधिकृत इशारा आलाय, मॅच ऑन, खेळाला सुरुवात होत आहे। षटक क्रमांक पहिला आणि षटकातील हा पहिला चेंडू कुंदन पाटीलच्या माध्यमातून। पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, फटका फसलाय, पहिल्या बॉलवर विकेट, अत्यंत मोठी विकेट। संतोष तरेला मैदान सोडावं लागेल, हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता। अत्यंत मोठी विकेट आहे, फलंदाज बाद। व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवर अत्यंत महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी टीम गावदेवी भादबडला। संजय पाटीलच्या माध्यमातून चांगला झेल कंप्लीट केला गेलाय। आज आपण नक्कीच बदल पाहतोय टीम कारिवलीचा विचार केला तर, कारण मागच्या मॅचेसचा विचार केला तर मागच्या प्रत्येक मॅचेस मध्ये पहिलं षटक जे आहे ना ते संजय पाटीलने फेकलं होतं, परंतु यावेळेस कुंदन पाटील बॉलिंग ट्रॅकवर आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट काढली आहे। नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती संजय भाई म्हात्रे। अतिशय दमदार फटका, हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता। स्क्वेअर कट केला होता, गॅप शोधली होती दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून। अगदी पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि हा पॉवरफुल स्ट्रोक संजय भाई म्हात्रे यांच्या बॅट मधून चौकार आलाय। षटकातील पुढचा बॉल कुंदन पाटील, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर। या बॉलेचा बॉल ऑन साइडला वन बाउन्सने कलेक्ट केला जातोय। एक धाव कंप्लीट। प्रल्हाद नाईक त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्यासाठी इंटरेस्टेड होत आहे, मात्र धोका ठरलाय। अजून एक महत्वाची विकेट मिळाली आहे टीम जय बजरंग कारिवलीला। प्रल्हाद नाईक बॅक टू द डगआउट। आणि आवश्यकता देखील आहे, कारण अत्यंत महत्वाची मॅच आहे। चेरोबा कोण टीम समोर कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला
या मॅचच्या माध्यमातून मिळेल. कुंदन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज शैलेश आलाय. फुल टॉस बॉल, संपर्क नाहीये. बॉलची दिशा देखील तपासावी लागेल. यस, पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. यस, बिमर साठी मात्र या ठिकाणी DRS चा वापर. या ठिकाणी तपासलं जात आहे. प्रिन्स मूव्हीज लाईव्ह टेलिकास्ट टेक्निकल टीमच्या माध्यमातून. यस, इट्स अ फेअर बॉल, परंतु वाईट जरूर मिळालाय आणि त्यावर एक धाव देखील पलून काढली आहे. 1+1 2 धावा या बॉलवर येतील. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. कुंदन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल या बॉलेस टॉप एज लागलाय. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहज 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण पाहतोय भानुदास शेठ भोईर साहेबांच्या सन्मानार्थ अध्यक्ष चषक 2026 सेमीफायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कुंदन पुन्हा एकदा. या बलेस देखील बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा चुकी झाली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. संजय भाई मात्रे यांना हा जीवनदान आणि त्यावर एक धाव कंप्लीट झाली आहे. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या स्पर्धेतील हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. चेरोबा कोण टीम समोर कोणता संघ खेळेल फायनल मध्ये, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. कुंदन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने शैलेश मात्रे. ऑन साइडला बॉलला भिडकवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. तर शेवटच्या बॉलवर हा षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 16 गाडवला. 16 धावांचा बोलबाला. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर 2 गडी बाद. 16 धावा धावफलकावर. विकेट्स या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात, परंतु 16 धावा देखील धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवर पहिलं परिवर्तन. संजय पाटील येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप फाईनला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईनला देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हरमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर नरेश मात्रे आणि रितेश पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. डीप मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र एक्झिट काय घडलं त्या ठिकाणी. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे फलंदाज. नक्कीच 3 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी.
षटक क्रमांक 2 ची सुरुवात पहिल्याच बॉलवर 3 धावा आल्यात. संजय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. टीम जय बजरंग कारेवलीचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील फलंदाजी भरपूर मोठी आहे, हे मात्र जाणून एक मोठं टोटल या ठिकाणी उभा करावा लागेल. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बीट केले फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. कमबॅक आवश्यक असेल टीम कारेवलीला, कारण आतापर्यंत 8 बॉल मध्ये 19 आल्यात गावदेवी बादवाड टीमच्या खात्यामध्ये. या बॉलेस देखील बॉलची दिशा तपासली गेली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, अवांतर धाव मिळेल. आज निलम नाईक इनमध्ये नाही आहेत, पंढरपूर या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणावरनं जय बजरंग कारेवली टीमला ऑल द बेस्ट करतायत. धन्यवाद निलमची नाईक, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉल स्टॉपेज लागलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट. खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला आणि या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी तेजस पाटील गुंदवली वरून शुभेच्छा देत आहेत. तेजस पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गुंदवली गावचे सुपुत्र. षटकातील हा पुढचा बॉल, बॉलेस देखील खोलवर टप्पाचा चेंडू आपण पाहतोय, संपर्क नाहीये. अजून एक बॉल चांगला पाहायला मिळालाय त्या ठिकाणी संजय पाटीलच्या माध्यमातून. अगदी अचूक टप्प्याची ही गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील हा पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, कुंदन पाटील झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. संजय म्हात्रे बॅक टू द डगआउट. विकेट त्या ठिकाणी संजय पाटीलने आणि अगदी महत्वाची विकेट. संजय मात्र त्या ठिकाणी बाद झाले आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यस, थिंग्स ऑफ डेविल अँड डेविल इज देअर. लालचंद तरे, या बॉलेचा बॉल डावी स्टिक सोडून आतालाय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय, अवांतर धाव मिळेल. या षटकातील दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळाला. या बॉलेस जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. यस, बॅट कट आहे. ज्या वेळेस पायचीचे अपील होते ना, त्या वेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडू बॅट कट आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर पंच सहमती दाखवत असतात. या वेळेस बॅट कट होतं आणि त्या कारणास्तव सुनील म्हात्रे सर त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती, 3 गडी बाद, 23 धावा धावफलकावर आहेत. आणि त्या दरम्यान जय बजरंग कारेवली टीमला शुभेच्छा आल्या आहेत. मनीष नाईक, रजनीकांत चौगुले आणि विक्रम नाईक यांच्या माध्यमातून धन्यवाद. या तिघांचंही स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
23 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि आता मात्र षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर संदीप येतोय. पाहूया संदीप पाटील कशा प्रकारे हे षटक हाताळेल. आता मात्र तुम्हाला बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळेल. एका बाजूला लालचंद थरे तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटील. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटची मोठी गडा गली रिझन पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी केतन, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक मोठं लक्ष जरूर या ठिकाणी उभं करावं लागेल टीम कारिवलीच्या विरोधात खेळत असताना, कारण टीम कारिवलीकडे भरपूर मोठी फलंदाजी आहे आणि मोठं लक्ष उभं करत असताना मात्र लालचंद तरेचा रोल जो आहे ना तो अति महत्त्वाचा असेल गावदेवी भादवड टीमसाठी. संदीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने शैलेश म्हात्रे वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. या बलेस मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला परंतु संपर्क हवं तसं नाही आहे. सिंगल मिळाली आहे बॅट शिकडा आणि त्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या मागे ट्रॅव्हल झाला होता. फक्त ना फक्त एकच धाव या बॉलवर आली आहे. 2 बॉल टाकून झाल्यात आणि 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्यात. षटकातील हा पुढचा बॉल. या बले समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये स्टॉप केला गेलाय. पुन्हा एकदा मिळेल फक्त ना फक्त सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सलग ही तिसरी वेळ सिंगल धाव पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल संदीप पुन्हा एकदा. या बॉलेस देखील ऑफ ड्राईव्हचा फटका. हा बॉल देखील पहिल्या टप्प्यावर उचलला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्यासाठी इंटरेस्टेड होते त्या ठिकाणी शैलेश, परंतु लालचंद नकार देतोय. कमालीचं षटक. अचूक टप्पा अचूक लाईन त्या लेंथ आतापर्यंत पाहायला मिळते संदीप पाटीलच्या माध्यमातून, कारण 4 बॉलमध्ये फक्त ना फक्त 4 सिंगल खर्च केल्यात. षटकातील हा पुढचा बॉल. या बलेस ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. चुकलेला चेंडू सीमारेषे बाहेर कॅच पकडली गेली आहे. त्या प्रेक्षकाला 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे अजय भामरे यांच्या माध्यमातून. या आपण व्यासपीठावर आयवा झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. मी आधीच म्हटलं होतं हे तुम्हाला बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळेल. पहिल्या 4 बॉलवर 4 सिंगल आणि त्यानंतर मात्र लालचंद तरेच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट षटकार आलाय. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही बाकी आहे. शैलेश 9 धावांवर खेळतोय तर लालचंद देखील 9 धावांवर खेळतोय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील संदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोर लालचंद. या बॉले 6व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल डीप स्क्वेअर लेगला अडवला गेलाय. फक्त ना फक्त सिंगल आली आहे या बॉलवर देखील. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद 34. 34 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये 5 सिंगल आणि 1 षटकार पाहायला मिळाला. 11 धावा संदीप पाटीलने खर्च केल्यात, परंतु या ठिकाणावर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील शेवटचं षटक घेऊन पाहूया गोलंदाज कोण येतोय.
शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर सूरज नाईक येतोय. अगदी या हंगामापासूनच टीमला जॉईन झाल्यात, परंतु गोलंदाजी चांगली आहे. शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी दिली आहे सूरज नाईककडे. शेवटचं षटक कशा प्रकारे हाताळेल हे आपल्याला पाहावं लागेल. आतापर्यंत प्रत्येक मॅचमध्ये सूरजने देखील गोलंदाजी चांगली केली आहे, परंतु या मॅचमध्ये जर विचार केला ना तर अगदी अगदी तगडे दोन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, लालचंद तरे आणि शैलेश म्हात्रे. तर अर्थातच सूरज नाईकची देखील कसोटी असेल या ठिकाणी. शेवटचा षटक, अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चौथा षटक आणि षटकातील हा पहिला बॉल सूरज नाईकच्या माध्यमातून. समोर लालचंद तरे वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. एक षटकार मागच्या ओव्हरमध्ये पेश केला होता. पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिशय सुरेख होता. बीट केलंय लालचंद तरेला. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय नरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. पहिला बॉल निर्धाव फेकलाय त्या ठिकाणी सूरजने. हा निर्धाव चेंडू कुठेतरी आत्मविश्वास देईल. कॉन्फिडन्स लेवल जे आहे ना ते वाढला असेल सूरजचा. परंतु या वेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. हा षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर प्रेक्षकांनी झेल पकडलाय. त्या झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला आपण या व्यासपीठावर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुम्हाला. ऐवा झेल नरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. एक तर आलाय त्या ठिकाणावर ना. त्यांचं म्हणणं आहे की हा डोरेमॉन षटकार आहे. 6 धावफलक 4 नॉट 40 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा चेंडू, या वेळेचा बॉल पायावर आदळलाय. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 42 धावा झाल्या आहेत. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचे लक्ष असेल जय बजरंग कारिवली टीम समोर? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 2 बॉल नंतर मिळेल. महत्वाचे 2 चेंडू या षटकातील. सूरज नाईक पुढचा बॉल, या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात बॉलचा, मात्र चेसिंग मोठी आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. महत्वाच्या 4 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात सूरजने, परंतु 1 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील हा शेवटचा बॉल. 46 धावा झाल्या आहेत आणि 3 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉलवर षटकार आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऋषी पाटील आणि नरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल,
आपला स्टॉपेज लागलाय शेवटच्या बॉलवर आली विकेट आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती 46 धाबा झाल्या आहेत. 47 धाबांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय गावदेवी भादवा टीमने जय बजरंग कारिवली टीम समोर. धन्यवाद संदेश. मान्यवर कक्षामध्ये वळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच, समाजसेवक, उद्योजपती सन्माननीय इंद्रपालजी एकनाथ भोईर साहेबांचं शुभागमन झाले. त्यांच्यासोबत सारंगावचे समाजसेवक आमचे प्रकाशदादा पाटील दोन्ही मान्यवरांचं या अध्यक्ष चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेलोमाता 40+ वळ आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद. जय बजरंग कारिवली संघाचे एक सिनियर खेळाडू रवी मामा नाईक आम्हाला जोडलेत. त्यांनी देखील या स्पर्धेला आणि जय बजरंग कारिवली टीमला शुभेच्छा दिलेत. तसेच नीलमजी नाईक भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर आणि जय बजरंग कारिवली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर सध्या पंढरपूर इथे आहेत आणि तिथून या स्पर्धेचे ते लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत. त्यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. नक्कीच जय बजरंग कारिवली संघाची एवन जोडी संदीप नाईक आणि गुरु पाटील कडून देखील या स्पर्धेसाठी आणि जय बजरंग कारिवली टीमसाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. सेमीफायनलचा सामना आणि या सेमीफायनल सामन्यातून 47 धावांचं टार्गेट सेट केला आहे. नक्कीच गावदेवी भादवा टीमनं जय बजरंग कारिवली टीम समोर बघूया. हा 47चा आकडा आपल्याला 2 वेळा पाहायला मिळाला आहे. मान्यवर कक्षामध्ये वळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच इंद्रपालजी एकनाथ भोईर साहेब, त्यांच्यासोबत सारंगावचे समाजसेवक प्रकाशदादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण स्वागत आणि सन्मान करूया. वळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच उद्योगपती इंद्रपालजी एकनाथ भोईर साहेब आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेत. शेलोमाता 40+ अध्यक्ष चषक भानुदास शेठ भोईर यांच्या वतीनं त्यांचा यथोचित इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल. मंगीजी भोईर आपण यायचं आहे. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान करूया पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा. अतिथी देव भव इंद्रपालजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान. वळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच उद्योजक यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष आणि शेलोमाता 40+ वळ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू मंगेशदादा भोईर यांच्या शुभ हस्ते हा साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरती होतोय. त्यानंतर सारंगावचे समाजसेवक प्रकाशदादा श्रीराम पाटील उपस्थित आहेत. प्रकाशदादा पाटील देखील एक चांगले क्रिकेटर आहेत, पण सध्या क्रिकेटपासून दूर आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. सारंगावचे समाजसेवक प्रकाशदादा श्रीराम पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होईल. प्रकाशदादाचा स्वागत सन्मान करूया आपण. कपिल पाटील याच्या शुभ हस्ते हा दादांचा स्वागत आणि सन्मान इथे कंप्लीट होतोय. आज
खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये इतके स्वागत आणि सन्मान झालेत आतापर्यंत. संदेश नक्कीच ही रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा आहे. नक्कीच शलो माता 40+ टीमवर खूप प्रेम. आज सर्वच राजकीय क्षेत्र असो, सामाजिक कार्य असो, उद्योजक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी भरभरून आज आपली मोलाची उपस्थिती या स्पर्धेला दिलेली आहे. जगदीश म्हात्रेनं दिनेश केनेला दिनेश भोईरला 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी ठेवले होते बक्षीस. नक्कीच अगदी जगदीश म्हात्रे यांनी ते पारितोषिक दिलेले आहे. चिरोबा 40+ कोण आणि जॉनमन गोव्याचा सामना होता आणि चंदूच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून तो पारितोषिक दिनेश भोईरनं पटकावलाय. नारायण स्मृती भादवाड नयन म्हात्रे यांच्याकडून भादवाड टीमला आणि या स्पर्धेचे आयोजक संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद नयन म्हात्रे, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. संजय पाटील आणि संदीप पाटील जय बजरंग कारिवली टीम ची सलामी जोडी. नक्कीच कारिवली टीमला देखील जोगेंद्रदादा पाटील, अनिल पाटील, मेघनाथ पाटील, त्यानंतर अनिल पाटील असतील, त्यानंतर प्रदीप नाईक, सुरेश नाईक अँड ऑल न्यू 40+ जय बजरंग कारिवली टीमकडून कारिवली संघाला शुभेच्छा. पहिला चेंडू प्रल्हाद नाईक बॉलिंग ट्रॅकवर. संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवाड. स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल चा सामना आपण पाहतोय. या सामन्यातून विजेता आणि चिरोबा 40+ कोण या स्पर्धेचा मेगा फायनल सामना आपण यानंतर पाहणार आहोत. क्या बात आहे, सुरेख पहिला चेंडू प्रल्हाद नाईक यांनी या इनिंगचा डॉट टाकलाय. चांगली सुरुवात आहे. नक्की चिरोबा 40+ कोण संघाचे पंढरीशेठ भोईर देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. यानंतर आपण त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान करणार आहोत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे ते सल्लागार आहेत आणि या ओव्हरनंतर आपण पंढरीशेठ भोईर यांचा देखील स्वागत आणि सन्मान शलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं करणार आहोत. चला स्वागत सन्मान घ्या. धन्यवाद. प्रिन्स मुहीज पंढरीशेठ भोईर यांचं स्वागत आणि सन्मान येणार नरेंद्रदादा पाटील आपले शुभ हस्ते आपण करायचं आहे. पंढरीशेठ भोईर आपण पुढे या, आपला स्वागत आणि सन्मान होईल. श्यामदादा पाटील जय बजरंग कारिवली संघाचे एक सिनियर खेळाडू यांनी या स्पर्धेला आणि त्यांच्या घरच्या संघाला शुभेच्छा दिलेत. सुजित डॉन यांच्याकडून प्रल्हाद नाईकला प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है. दुसरे धावेसाठी निघालेत. एका आईंनी कॉलिंग जरूर होती संदीपची, संजय तयारीत नव्हते, मात्र अखेरकार पोचलेत आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. धावा बनलेत. बिन बाद 3. गोकुल पाटीलनं देखील शुभेच्छा दिलेत जय बजरंग कारिवली टीमला आणि चंदन नाईकसाठी त्यांनी षटकार हॅट्रिकला पारितोषिक लावलेलं आहे. खूप खूप धन्यवाद गोकुल पाटील. चंदन नाईक यांना षटकार हॅट्रिकसाठी मनीष गरत, अर्षद नाईक आणि गोकुल पाटीलकडून 1000. हा संदीपनं चेंडू ओढावलाय सीमा पार. षटकार. गुड शॉट. संदीप स्ट्राईकवर आला कसा आणि षटकार ठोकला कसा. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा होत्या आणि या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून धावसंख्येला गती दिली आहे. धावसंख्या 9.
9 धावा. प्रल्हाद नाईक P1 पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर. संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवाड अध्यक्ष भानुदास शेठ भोईर. चषकाचा दुसरा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला सामना आपण पाहिला होता जनमन गोवे आणि चेरोबा 40+ कोण. गोवे संघाला पराभूत करून कोण टीम या अध्यक्ष चषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेली आहे. पुढील चेंडू इथे हा चेंडू ऑन साईडला केला आहे. लालचंद तरे चांगली फिल्डिंग करत आहेत. डीप मिड विकेट रिझन मधून फक्त एक सिंगल मिळेल. धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10. 5 चेंडू 10 धावा. 9 वर संदीप पाटील आणि 1 धावेवर संजय पाटील. संदीपनं 3 चेंडू केलेत 9 धावा. संजयनं 2 चेंडूमध्ये 1 आणि हा तिसरा चेंडू. संजय पाटील साठी हा तिसरा चेंडू. बघूया इथे एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. लारा सरांचा इशारा आला लेग बाईज. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 47 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 11 धावा. जय बजरंग कारिवली टीमच्या फलकावरती. अकरा धावेमध्ये 9 धावा संदीप पाटीलच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये, तर 1 धाव संजय पाटीलच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये आलेली आहे. सुरुवात काहीशी संजय पाटीलनी सावध केलेली आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव घेतलेली आहे. नक्कीच किसनदादा चौधरी जय बजरंग कालवी संघाचे 12वे, तर संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवडचे 12वे. किसनजी कांबळे क्या बात आहे. दोन्ही 12वे एकाच नावाचे आहेत. किसन कांबळे आणि किसन चौधरी. खूप क्रिकेटवर प्रेम आहे. नेहमीच अगदी आपल्या संघाच्या बरोबर सावलीप्रमाणे हे सिनियर खेळाडू राहिलेले आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्याच मुला 40+ क्रिकेट जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. भिवंडीमध्ये 40+ क्रिकेट 2008 साली बालाजी चषकापासून आपण पाहिला. आणि या 40+ क्रिकेटचे मुख्य जर आपण 2 कोण व्यक्तिमत्व पाहिले असतील तर कुंदनजी पाटील साहेब आणि दयानंदजी चोरगे साहेब यांनी खऱ्या अर्थाने भिवंडी क्रिकेटला 40+ क्रिकेट खेळायला भाग पाडलाय. आणि आज बघता बघता 4 40+च्या संघटना भिवंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शैलेश म्हात्रे. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका. आवाज कोणी केला होता? नक्कीच अगदी मोठ्याने आवाज आलाय. चेंडू अजूनही उचलत नाही. इथं मात्र आता चेंडूला उचलून फेकलाय. 2 धावा पूर्ण केलेत बाईकच्या स्वरूपात. क्या बात आहे. सुनील म्हात्रे सरांचा इशारा बघा. वा, नेहमीच मैदानामध्ये ॲक्टिव्ह असतात. त्यांचे इशारे बघण्यासारखे असतात. चांगले पंच म्हणून आपण या भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेमधून त्यांना पाहतोय. सातत्याने यावर्षी लारा सर देखील जॉईन झालेत. सुनील म्हात्रे, सुरेश घरात, भाऊ पाटील यांनी खूप स्पर्धा या संघटनेतून कव्हर केलेली आहेत. 7 चेंडूमध्ये 13 आलेत. इथे हा चेंडू लॉंग ऑफला उडवलाय. इथे संतोष तरेचे प्रयत्न सफल. चेंडू चालला 1 बाउन्स. चौकार. मात्र सर चौकार आहे. यस. आपण हा चषक पाहतोय. शेलोमाता वर्ल्ड 40+ आयोजित भानुदास शेठ भोईर यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा. आणि शेलोमाताच्या 40+च्या सर्वच खेळाडूंनी ही स्पर्धा चांगली एन्जॉय केलेली आहे. चेक करायचं आहे. यस, या चेक करूया आपण. प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून चेक करूया. भरपूर आतमध्ये चौकार आहे सर. यस, असू दे. चला, कुठल्याही संघावर अन्याय नको. आपल्याकडे टेक्निकल टीम आहे. प्रिन्स मुईज, रविशेठ गुलवे आणि प्रथमेश पाटील, लाखिवले आणि भादवाड
क्या बात आहे. अतिशय चांगली वाहिनी भिवंडीतील नंबर 1 ची वाहिनी आहे प्रिन्स मूवीज. संतोष तरे या सामन्यातून 0वर बाद झालेत. मात्र या आधीच्या 2 सामन्यातून 21 चेंडूमध्ये 65 धावा या खेळाडूंनी जोडलेत. पहिल्या सामन्यातून 8 मध्ये 25 आणि दुसऱ्या सामन्यातून 13 मध्ये 40 आणि तिसऱ्या सामन्यातून मात्र 0वर बाद झालेत. 18 धावा. कमी गतीने चेंडू सोडलाय. इथे अपील जरूर पाहिली शैलेश म्हात्रेची. पंच सहमत नाहीत. एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट केली आहे. धावसंख्या 19. 10 चेंडूमध्ये 19 आलेत. बनवायच्या 24 चेंडूमध्ये 47. अजूनही 14 मध्ये 28 धावा बनवायचे आहेत. 14 चेंडू आणि 28. 14 मध्ये 28. लालचंद तरे यांनी देखील झेल केलाय धरतीला दान. याआधी आपण पाहिलं शेलोमाता वर्ल्ड टीम गावदेवी भागवत टीम समोर पराभूत झाली होती. जितूच्या हातून आज 2 झेल ड्रॉप झाले आणि त्याचा फायदा संतोष तरेनं उठवला होता. तब्बल 13 चेंडूमध्ये 40 धावा त्यांनी शेलोमाता वर्ल्ड टीम समोर ठोकल्या. इथे हा फटका संदीपना उडवला अगदी उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. पहिल्या 12 मध्ये बनल्या 26 आणि आता उर्वरित 12 मध्ये अजून शिल्लक आहेत 21. या स्पर्धेसाठी नक्कीच शेलोमाता 40+ चे सर्व कमिटी मेंबर मंगेजी भोईर, संजय पाटील, बालकृष्ण पाटील, प्रमोद भोईर, इंद्रपाल पाटील, रुपेश मडवी, किरण पाटील, अजय बांबरे, कपिल पाटील, नरेंद्र पाटील, राजन मडवी, प्रवीण पाटील, मयूर पाटील, महेश भोईर, शैलेश पाटील, जितेंद्र भोईर, शिवा पाटील, सूर्यकांत पाटील, शैलू पाटील, राजेश भोईर, नितीन भोईर, देवानंद पाटील, स्वप्नील पाटील, तानाजी भोईर आणि या सर्वांचे अध्यक्ष ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय सन्माननीय भानुदास शेठ भोईर यांच्या मान सन्मानात ही स्पर्धा. आणि आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन थांबलेली आहे. यानंतर एक मेगा फायनल सामना आपण अध्यक्ष चषकाचा पाहणार आहोत. चेरोबा 40+ कोण टीम या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जॉन गोवे संघाला पराभूत करून पोहोचलेली आहे. नक्कीच आज आपल्या कमिटी मेंबरने देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अरविंदजी भैरीसाहेब असतील आणि मैदानामध्ये संजयभाई म्हात्रे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर प्रदीपजी जोशी असतील, चिंतामण पाटील, राजू पाटील, सदाभाऊ म्हात्रे, शैलेश पाटील, विलास पाटील, सँडी माली असे आपले सर्व कमिटी मेंबर देखील आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. सर्वांचं विशेष विशेष धन्यवाद. दोन ओव्हर 26 आणि आता 2 ओव्हरमध्ये बनवायचे 21. बघूया संजयभाई म्हात्रे स्वतः आलेत. खूप महत्त्वाची ओव्हर आहे दोन्ही संघांसाठी, कारण की या ओव्हरमध्ये किती धावा येतील आणि शेवटच्या ओव्हरमध्ये किती बाकी राहतील याचं उत्तर आपल्याला या ओव्हरमध्ये मिळणार आहे. गावदेवी भादवा टीम चे करता धरत आहेत. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर. काय कमालीची लाईन आहे लेन. बॅटचा इशारा केलाय फलंदाज संजय पाटीलनं. धावसंख्या 27 झालेत. आता 11 मध्ये 20. 11 चेंडू आणि 20चं इक्वेशन. वेलकम SK. इथे हा फटका विसेप मध्ये केलाय. चेंडू चालला अगदी दान दान करत शैलेश म्हात्रेच्या समोर. काय थ्रो आहे, वा.
अगदी यष्टीरक्षक आपण पाहिले तर लक्ष्मण नाईक या संघाचे सिनियर खेळाडू, क्या बात आहे. संजयभाई म्हात्रे यांच्या जागेवर लक्ष्मण नाईक यानं उभं केलेलं आहे. 28 बनलेत, 10 मध्ये 19. इथे या चेंडूवर देखील एक सिंगल धाव. पहिल्या 3 चेंडूमध्ये संजयभाई म्हात्रेनं 3 सिंगल धावा दिल्या आहेत. आता येणारे चेंडू आहेत 9 आणि धावा अजूनही शिल्लक आहेत 18. 2चा पाडा गिरवावा लागेल कारिवली टीमला. 9-2 18. इथे हा चेंडू संदीप पाटीलनं उडवलाय. अगदी गुरुदत्त स्टँड च्या वरून षटकार. आठ चेंडू आणि आता 12चं समीकरण. 18 होत्या, षटकार आलाय. आता 8-12. कारिवली टीम अतिशय चांगला क्रिकेट आज आपल्याला खेळताना पाहायला मिळते. हा चेंडू अगदी स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय लॉंग लेग रिझानकडे आणि या चेंडूवर देखील आलाय संदीप पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. धावा बनलेत 39. संजयभाई म्हात्रेनं पहिले 3 चेंडूमध्ये 3 आणि नंतरच्या 2 चेंडूमध्ये 10 अशा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 13 दिलेत. हा चेंडू अगदी पायांवरचा हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. 20 मध्ये शैलेश म्हात्रे चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल. आता 7 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण शिल्लक आहे. 3 ओव्हरला 40 बनलेत. बिनबाद जय बजरंग कारिवली टीमच्या फलकावरती. आता 6 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण. चेरोबा 40+ कोण टीमचे कॅप्टन देवेन मुकादम आपण रेडी राहायचं आहे टॉस साठी. सहा मध्ये 7. सहा चेंडू 7 धावा. प्लेगचा फटका. चांगला संपर्क झालाय. स्केअर ऑफ द विकेट. डीप मधून दीपक तरीनं चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव. सिंगलला धावसंख्या 41 41. आता 5 चेंडू आणि 6 धावा. 5 चेंडू मध्ये 6. त्या चेंडू अगदी डीप मिड विकेटला. मात्र तिथे चांगला क्षेत्ररक्षण आता लालचंद तरेच्या माध्यमातून झेल टिपलाय. आणि नक्कीच मच्छिंद्र म्हात्रेनं अतिशय चांगली सुरुवात या शेवटच्या ओव्हरमध्ये केलेली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये तरी त्यांनी 1 धाव देत ही पार्टनरशिप ही भागीदारी
इथे थांबवलेली आहे. चार चेंडू आणि 6 धावा. चंदन नाईक यष्टीरक्षक फलंदाज जय बजरंग कारिवली टीमचा, तर संजयभाई म्हात्रे फॅन टीम, गावदेवी भादवडचा एक सिनियर गोलंदाज मच्छिंद्र म्हात्रे. इथे हा चेंडू बघूया, चेंडू हवेमध्ये आहे की सीमारेषेच्या बाहेर. चंदनची ताकद आपल्याला पाहायला मिळते आणि हा षटकाराने सामना फिनिश केलाय चंदननं. अभिनंदन. नक्की जय बजरंग कारिवली, हडलक संजयभाई म्हात्रे अँड ऑल टीम, गावदेवी भादवाड हडलक. चांगला खेळ आजच्या ग्रुप डी मधून केला, मात्र सेमीफायनल मध्ये कारिवली टीम बरोबर संजयभाई म्हात्रेची टीम पराभूत झालेली आहे. संजयभाई म्हात्रे साहेब, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये चेरोबा 40+ कोण टीम आणि जय बजरंग कारिवली असा आपल्याला मेगा फायनल सामना पाहायला मिळेल.